सुमंतानं लक्ष्मणाची त्यांनी समजूत काढायला सुरुवात केली। राम, लक्ष्मण आणि जानकी हे तिघेही त्यांनी अवधवासी लोकांना शांत झोपलेलं पाहून आता विचार करत आहेत की आता आपण यांना चुकून त्यांनी निघून गेलं पाहिजे, म्हणून ते सर्वजण त्यांनी महाराज जागे होण्याच्या आत रात्रीतून निघून जावं। प्रभूंनी जानकीला जाग केलेलं आहे। दादा लक्ष्मण सुमंतजी त्यांनी महाराज बोलताय तर कोणाला काहीच न कळता आणि रथात त्यांनी बसले। हा रथ त्यांनी निघाला, पण सर्व लोकांना असं वाटावं की रथ अयोध्येकडेच गेलेला आहे, म्हणून थोडा काळ त्यांनी महाराज तो रथ अशा पद्धतीने अयोध्येच्या दिशेने त्यांनी चालवला। रथाच्या चाकाच्या पुन्हा अयोध्येच्या दिशेने केल्या आणि मग प्रभू त्यांनी तिथून पुढे अशा पद्धतीने निघून गेले। अवधवासी लोक सकाळी जागे झाले आणि जागे झाल्यानंतर त्यांनी महाराज पाहतायत तर राम, लक्ष्मण आणि जानकी दिसत नाहीत, रथही दिसत नाही। रथाची त्यांनी चाकं आणि अयोध्येच्या दिशेने गेले अशा पद्धतीने दिसली। सर्वांना वाटलं प्रभू अयोध्येला परत गेले नाही, पण अवधवासी लोक पुन्हा एकदा त्यांनी अशा पद्धतीने अयोध्येत आले, पण राम अयोध्येतही अशा पद्धतीने दिसला नाही। सर्वांनी त्यांनी ठरवलं जोपर्यंत राम वनवासातून त्यांनी येत नाही आपल्या जीवनामध्ये कोणताच उत्सव त्यांनी होणार नाही। असं म्हणतात 14 वर्षात त्यांनी अयोध्येमध्ये एकही मूल जन्माला आलं नाही, एकही मूल जन्माला आलं नाही। सर्वजण व्रतस्थ राहिले। 14 वर्ष आपला राजा त्यांनी वनात जातोय, वनवासासारखं जीवन त्यांनी व्रतस्थ असणारं जीवन अयोध्येवासी अशा पद्धतीने झाले। म्हणून प्रभू रामचंद्र अशा पद्धतीने निघून गेलेले आहेत। अवधवासी व्याकुळ झालेले आहेत, प्रभूंचं चिंतन करत राहिले। सगळं कशाकरिता करतो देव, का बरं असं करत असेल? भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला निघून गेला आणि सगळे मथुरावासी लोक ते वृंदावनातले सर्व लोक व्रजवासी लोक फार व्याकुळ झाले। महाराज कशाकरिता हे असेल? त्याला कळालेलं आहे आता हे माझ्याशिवाय राहू शकत नाही, यांना जर माझं अखंड चिंतन व्हावं असं वाटत असेल तर मी यांच्यापासून दूर गेलं पाहिजे। म्हणून जवळ असणाऱ्या व्यक्तीचं चिंतन मनुष्य करीत नाही, जो आपल्यापासून दूर आहे त्याचं जास्त चिंतन केलं जातं। देवाला 16,108 पत्नी होत्या, पण एवढ्या पत्नीनं जे त्यांनी प्रेम मिळालं त्याच्यापेक्षा अनंत पटीने जास्त भगवंताचं प्रेम त्यांनी गोपिकांना प्राप्त झालं। का बरं? हा विरहमध्ये आहे महाराज। तसं अवधवासी लोकांना त्यांनी विलक्षण असणारा आनंद रामाचं चिंतन अखंड व्हावं याच्याकरिता राम वनवासाला त्यांनी अशा पद्धतीने निघून गेले। 14 वर्ष अवधवासी लोक रामाचं चिंतन करत आहेत, राम 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 म्हणत त्यांनी अशा पद्धतीने जीवन जगतायत। दुसरा मुक्काम त्यांनी गंगा नदीच्या काठावर त्यांनी झाला, शृंगवेरपूर। हे शृंगवेरपूर म्हणजे त्यांनी महाराज निषादांची नदी आहे, तिथे निषाद आहेत महाराज। वनात राहणारे त्यांनी निषाद जे शिकार करून अशा पद्धतीनं आपली उपजीविका त्यांनी करतायत, नाव चालवतायत, असे असणारे हे निषाद भिल्ल समाज त्यांनी सर्व एकत्र झाला आणि प्रभू त्यांनी अशा पद्धतीने शृंगवेरपुराच्या जवळ त्यांनी गेले। कोण्या गावात जायचं नव्हतं ना, वनवास आहे ना, वनातच राहायचं। 14 वर्षापर्यंत एकाही गावामध्ये त्यांनी प्रवेश केला नाही, फक्त वनातच प्रवेश भगवंतानं वनातच अशा पद्धतीने विचरण केलं। म्हणून निषादराज त्यांनी भगवंताला भेटण्याकरिता आले। त्यांचा व्यवसाय शिकार करणं, लाकडं तोडणं, मजुरी करणं आदी करून त्यांनी व्यवसाय करणारी ही सर्वची सर्व मंडळी प्रभू आलेले आहेत। हे पाहून त्यांनी अशा पद्धतीने प्रभूंच्या जवळ आले, दुरूनच भगवंताला दंडवत प्रणाम अशा पद्धतीने केला। त्यांचा असणारा मुख्य भिल्ल आहे, त्याचं नाव आहे गुहक। हा गुहक त्यांनी महाराज समोर आला, यानं भगवंताला त्यांनी नमस्कार केला। आम्ही पापी आहोत, वाईट कृत्य करणारे आहोत, शिकार करणारे आहोत, म्हणून अशा पद्धतीनं आम्ही तुमच्या चरणांना स्पर्श करण्याच्या योग्यतेचे नाहीत, पण दुरून दंडवत प्रणाम अशा पद्धतीने करतोय। प्रभू घाईघाई त्याच्या जवळ गेले, त्याची श्रद्धा, त्याचं प्रेम, त्याच्या अंतर्गणातला भाव हे सगळंचे सगळं भगवंताने पाहिलं आणि दंडवत प्रणाम करणाऱ्या त्या गुहकाला भगवंतानं त्यांनी उचललं आणि सर्वांच्या समोर अशा पद्धतीने हृदयाला लावलं, त्याला आलिंगन दिलेलं आहे महाराज। हेच रामराज्य आहे, हीच रामराज्याची सुरुवात आहे महाराज। त्याला आलिंगन त्यांनी अशा पद्धतीने दिलं। असाच असला पाहिजे राजा। म्हणून बहुजन समाजाला त्यांनी एकत्र घेऊन सर्वांच्या हिताची चिंता करणारा राजा, तो श्रेष्ठ असणारा राजा। छत्रपतींचं फक्त आपण नाव घेतो आहोत, फक्त त्यांचं पूजन करतो आहोत, त्यांचं चरित्र बारकाईनं पाहिलं पाहिजे। सर्वांना एकत्र करणारा राजा, सर्वांकरता अट्टहास करणारा राजा, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणणारा राजा, जातीपातीचा भाव बाजूला सोडून त्यांनी हिंदू धर्माच्या छत्राखाली सर्वांना एकत्र करणारा राजा, असाच राजा त्यांनी असला पाहिजे। म्हणून तो निषाद त्यांनी कमी जातीचा, हलक्या जातीचा आहे, तो त्यांनी शिकार करणार आहे, तो भिल्ल आहे असं त्यांनी काहीच न म्हणता भगवंताना अशा पद्धतीने त्याला हृदयाला लावलं। हा त्याचा स्वभावच आहे महाराज। देवाचा साधू संत सुद्धा त्याचा स्वभाव वर्णन करू शकतो।
आलिंगन दिलेलं आहे. सर्वांनी पाहिलं हेच खऱ्या अर्थानं रामराज्य सर्वांना एकत्र करणं, सर्वांना त्यांनी हृदयाला लावणं हेच प्रभूंचं कार्य आहे. म्हणून सर्वांना दर्शन देण्याची अपेक्षा त्यांनी करू लागले. प्रभू त्यांनी बसून राहिलेले आहेत. पर्णकुटी छोटीशी तयार त्यांनी झालेली आहे. दरबारचं आसन प्रभूंना बसण्याकरिता दिलं आहे. भिल्ल समाज त्यांनी दर्शनाकरिता येऊ लागला. कंदमुळं फळं त्यांनी महाराज अशा पद्धतीने समोर ठेवू लागले. राम जानकी आणि दादा लक्ष्मण तिघांना पाहून सर्वजण त्यांनी अशा पद्धतीने विभोर झालेले आहेत. गोकाला मोठं समाधान त्यांनी वाटत आहे. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केलं आणि सांगितलं आपण शिकार करतो आहोत, आपण प्रभूंच्या शरणागतीमध्ये अशा पद्धतीने आलेलो आहोत. पण आता जर शिकार करायचे असेल तर फक्त हिंस्र प्राण्यांची शिकार करायची, दुसऱ्या प्राण्यांची शिकार करायची नाही. जे उपद्रवी नाहीत त्यांचे शिकार त्यांनी करायचे नाही, जे हिंस्र आहेत त्यांचेच फक्त शिकार करायचे, असा प्रण अशा पद्धतीने केला. म्हणून त्यांनी सर्वांना आजची रात्र तुम्ही इथेच मुक्काम करावा असं त्यांनी महाराज बोलायला सुरुवात केली. आणि सर्वजण रामप्रभूंच्या चिंतनामध्ये रामप्रभूंच्या भजनामध्ये त्यांनी महाराज तल्लीन झाले. सर्वजण प्रभूंचे गुणानुवाद अशा पद्धतीने गाऊ लागले. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, चिंतन सर्वजण करतायत. भिल्ल समाजाची मंडळी आहे. सर्व एकत्र येऊन प्रभूंना त्यांनी शरण गेलेले आहेत. भगवंताचं चिंतन करतायत. पर्णकुटी तयार केली. प्रभूंना मुक्काम करण्याची त्यांनी विनंती केली. देवा आजच्या दिवशी इथंच मुक्काम करा. आमची भूमी त्यांनी तुमच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. तुमची संगती आम्हाला होती आहे. पण सर्वांचं म्हणणं ऐकून भगवान तिथे त्यांनी थांबलेले आहेत. भगवती जानकी प्रभू त्यांनी महाराज विश्राम करत आहेत. लक्ष्मण मात्र जागाच आहे. निषादही जागा आहे. लक्ष्मणाचा आणि निषादाचा संवाद सुरू झाला. त्या संवादामध्ये त्यांनी मला सर्व वृत्तांत कळाला. कैकेयीनं 2 वर मागितले. त्या वरानं रामाला त्यांनी वनवास झाला. पण राम वनवासाला आला म्हणून त्यांनी निषाद हा कैकेयीला दोष देऊ लागला. तो कैकेयीला दोष देतोय म्हणून लक्ष्मणानं समजून सांगायला सुरुवात केली की कोणाला दोष द्यायचं काही काम नाही. हा त्यांनी आमच्याच असणाऱ्या कर्माचा भाग आहे. आणि कर्मच अशा पद्धतीने आपल्याला खेळवत आहे. हा संपूर्ण वृत्तांत त्यांनी म्हणत झाला. निषादाला त्यांनी दुःख वाटू लागलं. भगवंताचं त्यांनी ते सर्वचे सर्व स्वरूप पाहून आणि निषाद व्याकुळ झाला होता. त्याचं प्रेम प्रभूंवर अशा पद्धतीने उत्कट अशा पद्धतीचं आहे. यानंतर रात्र निघून गेलेली आहे. सकाळ झाली. पुढील प्रवासाला सुरुवात करायची आहे. लक्ष्मणानं वडाचा चीक आणला. तो वडाचा चीक प्रभूंनी त्यांनी आपल्या केसांमध्ये घातलेला आहे. म्हणजे त्यांनी महाराज केसांच्या जटा तयार केलेल्या आहेत. विशेष तापस वेश विशेष उदासी. तपस्व्याचा वेश धारण करायचा आहे ना, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने वडाचा चीक केसांमध्ये घातला आणि केसांच्या जटा तयार केलेल्या आहेत.
तर जटा तयार केल्यानंतर त्यांनी महाराज पुढे जाण्याचा विचार आहे. सुमंतजी महाराज विनंती करायला लागले. सुमंतजी म्हणतायत की मला दशरथ राजानं सांगितलं होतं की तुम्हाला त्यांनी वनामध्ये फक्त फिरून आणायचं, पुन्हा अयोध्येमध्ये घेऊन यायचं. प्रभू त्यांनी सांगू लागले, सुमंतजी जरी तुम्हाला दशरथ राजांची त्यांनी आज्ञा असेल तरी सुद्धा मी दशरथ राजाचं वचन पूर्ण करण्याकरिताच त्यांनी जातो आहे, म्हणून तुम्हाला रथ घेऊन त्यांनी परत जावं लागेल, असं सुमंतजींच्या समोर त्यांनी सांगायला सुरुवात केली. सुमंताचं हृदय भरून आलेलं आहे. राजसेवक आहे आणि दशरथ राजाला स्वतःचा पिता समजतोय, अन्नदाता समजतोय. माझ्या अन्नदात्याने मला आज्ञा केलेली, आता मी त्यांनी परत जाणार नाही असा विचार करून त्यांनी महाराज मागे जायला तयार नाही. भगवती जानकीने निरोप सांगितला सुमंताजवळ जाता जाता की दशरथ महाराजांना तुम्ही सांगा की वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरिता वनाला जाणारा राम, त्या रामाच्या बरोबर त्यांनी वनवासाला जाणं हे माझं भाग्य आहे, म्हणून त्यांनी जन्मोजन्मी असाच सासरा मला मिळावा की जो पत्नीचं वचन त्यांनी म्हणून आपल्या स्वतःच्या मुलाला वनवासाला पाठवतोय, वचन पूर्ण करण्याकरिता अशा पद्धतीने स्वतःचा मुलगा ज्यानं वनवासाला पाठवला, असा श्रेष्ठ असणारा सासरा मला जन्मोजन्मी प्राप्त व्हावा. हे शब्द जानकीचे आहेत महाराज, कारण दशरथ राजाला जानकीची चिंता आहे. आणि असं त्यांनी होऊन सुमंतजी थांबलेले आहेत आणि गुहक अशा पद्धतीने प्रभूंबरोबर पुढे जाण्याकरिता निघाला. पुढचा प्रवास त्यांनी होतोय. आता गंगा पार करायची. गंगेच्या पलीकडच्या तटाला त्यांनी जाण्याकरिता सर्वजण त्यांनी निघाले, सज्ज आहेत. गंगा पार करायची म्हणलं की नावेतून पलीकडे जावं लागणार. नाव शोधू लागले, म्हणून नाव तर दिसली, एकच नाव होती महाराज. अनेक नावी त्यांनी अशा पद्धतीने गंगेच्या पात्रामध्ये त्यांनी दरवेळेला असतात. गुहकाला हे माहिती आहे, अनेक नावडे आहेत, अनेक नाव आहेत, आज एकच नाव दिसतंय. गुहक विचार करू लागला. प्रभूंना म्हणतो एकच नाव आहे, नाव दिसतंय पण नावडी दिसत नव्हता. कुठेही म्हणून नावड्याला शोधू लागले. मग तो नावडी सापडला. तो आहे केवट महाराज. केवट, या केवटाचं जीवन म्हणजे निरपेक्ष असणारं जीवन आहे, काही अपेक्षा नाही, निरपेक्ष असणारं जीवन. या केवटाची एकट्याचीच नाव होती आज पाण्यामध्ये. का बरं एकट्याची होती माहिती आहे? असं म्हणतात एकदा शर्यत लागली होती नावड्यांमध्ये, आणि त्या शर्यतीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने या केवट्याचा विजय झाला होता. मग त्या सर्वांच्या समोर त्यांनी त्या सर्वांनी विचारलं तुला काय पाहिजे सांग. तो म्हणला मला एक वरदान द्या. म्हणे काय वरदान पाहिजे? म्हणजे असं आहे की एक दिवस असा वर्षातून त्यांनी असा असला पाहिजे की माझे एकट्याचीच नाव त्यांनी पाण्यामध्ये असले पाहिजे, दुसरी कोणाचीच नसली पाहिजे. या केवटाला ज्या वेळेला कळालं ना प्रभू आलेले आहेत आणि ते गंगा पार करणार आहेत, उद्या त्यांनी प्रभू गंगा पार करणार आहेत, असा विचार अशा पद्धतीने केवटाच्या मनात आल्याबरोबर त्याने सर्वांना सांगून टाकलं माझं ते वचन तुमच्याकडे आहे. माझी एकट्याचीच नाव उद्या त्यांनी गंगेमध्ये असणार, दुसरी कोणाचीच नसणार. एकट्या केवटाचीच होती महाराज. तो केवट त्यांनी समोरून आला आणि मागी नाव न केवट माना, केवट कथा त्यांनी केवट प्रसंगाला सुरुवात झाली आणि त्याच्या सुरुवातच त्यांनी महाराज मांग शब्दाने झाली. म्हणजे मागी नाव न केवट चरण कमल रजु कहु सब कही मानुष करनी मोरी कुछ करनी. जय सिया राम बोलो जय सिया राम, जय सिया राम बोलो जय सिया राम, जय सिया राम बोलो जय सिया राम. नाव समोर आलेली आहे. मांगी म्हणजे मागितलेले नाव, ते नाव त्यांनी समोर आहे. केवट त्यांनी उभा आहे आणि या केवटाच्या समोर प्रभू त्यांनी म्हणताय केवटा मला पहिलं तीराला त्यांनी जायचंय, गंगेच्या पलीकडच्या काठाला जायचंय, तू मला पलीकडच्या काठाला नेऊन सोड. असं म्हणायला सुरुवात केल्यानंतर केवट त्यांनी तटस्थ आहे. तो भगवंताकडे म्हणतोय ते शक्य नाही, शक्य नाही. अरे मला पलीकडच्या काठाला जाणं गरजेचं आहे, तुम्हाला त्यांनी पलीकडे, ते शक्य नाही, मी तुम्हाला पलीकडच्या काठाला नेऊ शकत नाही. अरे पण का नेऊ शकत नाही? अरे मी सामान्य नाही, मी त्यांनी अयोध्या नगरीचा त्यांनी राजकुमार आहे, मी दशरथ राजाचा पुत्र आहे, मी त्यांनी पलीकडच्या काठाला जाण्याची इच्छा करतो, तुम्हाला पलीकडच्या बाजूला नेऊन सोड. नाही म्हणलं ते जमणार नाही. त्यापेक्षा जगाचा मालक त्याच्या दारात उभा आहे. तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे जोडी. जगाचा मालक त्यांनी महाराज भक्ताच्या समोर अशा पद्धतीने उभा आहे आणि विनंती करतोय मला पलीकडच्या बाजूला त्यांनी जायचं. तो नाहीच म्हणू लागला. पण का नाही म्हणतो सांग. म्हणलं काही नाही देवा,
मला तुमचं मर्म माहिती आहे. अरे तुमचं मर्म मला माहिती आहे म्हणल्यानंतर त्याने सर्वजण पाहू लागले. दादा लक्ष्मण पण पाहायला लागला. अरे वा, आम्ही बरोबरच जन्माला आलो, आम्ही लहानपणापासून त्यांनी बरोबर खेळलो, आमचे यज्ञोपवीत संस्कार बरोबर झाले, आमचं लग्न बरोबर झालं, आम्ही वनाला पण बरोबर चाललेलो. एवढं सगळं त्यांनी मला जे माहित नाही ते तुला असं काय माहिती आहे? ब्रह्मदेव त्यांनी याचं चिंतन करतात, भगवान शिव त्यांनी यांचं चिंतन करतात. त्यांना काही काही यांचं मर्म कळत नाही, तुला असं काय मर्म कळालेलं आहे असं त्यांनी महाराज हा सम्राट आहे तुझ्या समोर त्यांनी मागतोय, तरी पण त्यांनी नाव देत नाहीस. केवळ म्हणतो मी बाकीचं काही जाणत नाही, मला यांचं मर्म कळालेलं नाही. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाम लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाम लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाम लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाम लकड़ी की पुरानी नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. 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 मैंने चरणों की मैंने चरणों की मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. भगवान शंकराला ब्रह्मदेवाला सुद्धा याचा महिमा कळत नाही. तुला असं काय कळालेलं आहे सांग ना. तू काय शंकरापेक्षा श्रेष्ठ आहेस काय? लक्ष्मण म्हणायला लागला. तो म्हणला हा शंकरापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणे कसं काय? शंकरानं तरी गंगा त्यांनी मस्तकावर धारण केलेली आहे, मी त्या गंगेवर पाय देऊन चालतो कायम स्वरूपी. गंगा माझ्या पायाखाली आहे म्हणलं, ती त्याने डोक्यावर घेतलेली आहे, मी पायाखाली गंगेला तोडवतोय. अशा शब्दात त्यांनी बोलायला सुरुवात केली. अरे असं काय करतोस? तुला काय माहिती आहे मर्म ते तरी मला सांग. मग त्यानं सांगायला सुरुवात केली. हे मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मला तुझ्या चरणांचा महिमा कळालेला आहे. माझी लाकडाची नाव आहे देवा, मला माहिती आहे तुझ्या चरणांचा महिमा काय. विश्वामित्रांच्या बरोबर ज्यावेळेला तू वनात गेलास त्यांचा यज्ञ पूर्ण करण्याकरिता, आणि तिथून मिथिला नगरीला त्यांनी जात असताना मध्ये असताना अहिल्याचा आश्रम त्यांनी लागला, आणि तू रस्त्यानं जात असताना तुझ्या चरणांची रज त्यांनी मला शिळेला लागली. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली. तुझ्या पायाचा स्पर्श झाल्यानंतर दगडाची श्री होते हे मला चांगल्यापैकी माहिती आहे. मग दगड कठोर असतो, त्या कठोर असणाऱ्या दगडाची जर स्त्री तुझ्या चरणांच्या स्पर्शानं होऊ शकते तर नाव लकडी की मेरी पुराणी प्रभू. म्हणून माझी नाव त्यांनी जुनी आहे, माझी नाव लाकडाची आहे, आणि माझी नाव दगडापेक्षा कोमल आहे. म्हणून त्यांनी महाराज माझ्या नावेला जर तुझ्या चरणांचा स्पर्श झाला आणि नावेची जर स्त्री झाली मग काय करू. ही नाव त्यांनी माझ्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, हिच्यावर त्यांनी माझं अशा पद्धतीने उदरनिर्वाह चालतो आहे. आणि तुझा चरणाचा स्पर्श जर झाला तर ही नाव जर स्त्री झाली मग मी काय करू. दुसरा मुद्दा सांगू लागला. म्हणला मला आधीची एक पत्नी आहे म्हणला, आणि त्याच्यात ही नाव जर त्यांनी पत्नी झाली तर मला 2 बायका सांभाळाव्या लागतील. बरं एक पत्नी सांभाळण्याकरिता साधन ही नाव आहे, ही नाव पण निघून जाईल आणि 2 बायका होतील, मग 2 बायका कशा सांभाळेल. एवढं पुढचं सगळं होण्याच्या पेक्षा तू नावेत नाही बसलेलं चांगला, मी तुला नावेत नेणार नाही. लक्ष्मण अजूनच रागावला. अरे असं काय करतोस म्हणला. प्रभूंना त्यांनी नावेमध्ये बसू द्यायचं नाही. काहीतरी कर ना. प्रभू समोर आले आणि विनंती करतायत केवटाची. केवटाला पण कळतं हा जगाचा मालक आहे, आणि विनंती करतोय. विनंती करून बोलायला सुरुवात केली. केवटा असं करू नकोस, काहीतरी उपाय असेल ना. तुम्हाला नावेत अशा पद्धतीने घेऊन चाल, काहीतरी उपाय सांग. त्याने सांगितलं हो एक उपाय आहे. म्हणजे काय उपाय. तुम्ही जर तुमचे पाय मला धुवू देणार असाल, तुमच्या पायाची धूळ जर त्यांनी पूर्णपणे स्वच्छ मी धुवून काढली
तर मग मात्र मी तुम्हाला नावेत बसू देईल. असं म्हणल्यानंतर प्रभू त्यांनी तयार झाले महाराज पाय धुण्याकरता. पाय धुवायचे अशा पद्धतीने म्हणतोय. त्याच्या मनातले भाव आहेत महाराज. प्रभूंना सर्व काही कळत आहे, गोड असणारे भाव आहेत. म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगतो म्हटला, तुम्ही जर मला तुमचे पाय धुवून गेले तर दशरथ राजाची शपथ आहे, मी तुम्हाला पलीकडच्या गाठाला नेऊन घाले. दशरथाचं नाव काढलं लक्ष्मणानं, अजून डोळे लाल केले. माझ्या वडिलांचं नाव घेतोय, माझ्या वडिलांची शपथ घेऊन त्यांनी सांगताय. दशरथाची शपथ घेऊन सांगतो म्हटले. मारण्याकरिता मुंडकच उडवतो म्हणलं तुझं. केवट शांतपणे पाहतोय. केवट म्हणलं बघा, थोरला अशा पद्धतीने मागतोय आणि धाकटा मारतोय. एक मागण्याचा प्रयत्न करतोय, एक मारण्याचा प्रयत्न करतोय. किती फरक आहे दोघांमध्ये. आणि बरं होईल लक्ष्मणा, तू जर मारशील तर त्यात माझा अनहित काय होणारच. कसं काय, गंगेच्या काठावर मरण येईल. बरं, लक्ष्मणाच्या हातानं मरण्याचं भाग्य प्राप्त होईल. तो शेष नारायणाचा अवतार आहे, तुझ्या हातानं मरण प्राप्त होईल. बरं, तिसरा मुद्दा असा, प्रत्यक्ष भगवान समोर असताना मरण प्राप्त होईल. बरं, मी मेल्यानंतर माझ्या परिवाराची सांत्वना प्रत्यक्ष जगाचा मालक करील. हे सगळे फायदेच फायदे आहेत महाराज. माझ्या अंतयात्रेमध्ये भगवान स्वतः सहभागी होतील. याच्यापेक्षा त्यांनी काय माझं भाग्य असलं पाहिजे. तू मारलंस तरी पण चालेल. असं रागावून त्यांनी महाराज अशा पद्धतीने बोलणारा लक्ष्मण पाहू लागला. आणि तो त्यांनी महाराज त्याचं बोलणं ऐकून हसू लागला की हा त्यांनी मरायला सुद्धा तयार आहे. प्रभूंची त्यांनी सेवा करायची आहे. मरण्याकरिता सुद्धा जी तयार असते तिचंच नाव भक्ती आहे महाराज. तुम्ही ऐकता सर्वजण, जी मरण्याकरिता सुद्धा तयार आहे तिचंच नाव भक्ती आहे. प्रभूच्या प्रेमाकरिता मरण आलं तरी चालेल, भगवंताच्या भक्तीकरिता मरण आलं तरी चालेल, अशी अवस्था ज्याची तोच खरा भक्त आहे महाराज. प्रल्हादाला उंच त्यांनी कड्यावरून ढकलून दिलं काय, उकळते त्याला टाकलं काय, अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला काय, भगवंताची भक्ती सोडली नाही. हा केवळ त्यांनी म्हणतोय मरण आलं तरी चालेल. त्याच्या मनात त्यांनी भाव आहे भगवंताविषयीचा. लखननी त्यांनी महाराज धनुष्याला बाणच तर कसा ठेवून दिला. मग काय करायचं, पाय धुवायचं त्यांनी ठरलं. राम प्रभू त्यांनी जानकीकडे पाहून हसू लागले, स्मित हास्य करतायत. म्हणे तुला काय करायचं असेल कर. मग तो घाईघाईने त्याच्या पत्नीला घेऊन आला. तसा नाही, एक काठवड घेऊन आला महाराज. लाकडी काठवड होती. काठवड घेऊन, आता बघा, नावेला पाय लागल्यानंतर नावेची स्त्री होणार होती. मग काठवड लाकडाची होती. काठवडीची स्त्री नसती झाली का, पण त्याला रामाचे चरण धुवायचे होते. हा त्यातला विशेष भाव. सांगितलं रामा तुम्ही याच्यामध्ये उभे राहा. राम प्रभूंनी त्यांनी अशा पद्धतीने काठवटीमध्ये लाकडाची असणार ती काठवट, त्याच्यात प्रभू त्यांनी उभे राहिले. आणि हा केवट अशा पद्धतीने पायांवर पाणी घालतोय, पायांना अशा पद्धतीने धुवू लागला. प्रभूंचे त्यांनी पाय धुतोय ना, वरतून पाणी टाकतोय, हाताने धुतोय. थोड्याशा गुदगुल्या पायाला होऊ लागल्या ना, मग प्रभू अशा अशा हलू लागले. देवा जरा थोडं हल्ल्यासारखं वाटतंय का, असं करा ना, माझ्या मस्तकाचा आधार घ्या ना, असं म्हणून त्यांनी प्रभूंनी सहज केवटाच्या मस्तकावर हात ठेवला. पाहणारे फार होते महाराज, सगळेजण पाहत होते. दिव्य असणारा प्रसंग सर्वांनी पाहिला. सामान्य असणारा केवट आहे, प्रभू त्याच्याकडून पाय धुवून घेत आहेत, त्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. मोठी गोष्ट आहे महाराज. दोनही पाय त्यांनी त्याच्या स्वाधीन करून दिले. प्रेमाच्या स्वाधीन होतो भगवान, प्रेमाच्या अधीन होतो भगवान. तुम्ही प्रेमाने जे कराल ते करण्याकरिता तयार होतो भगवान. म्हणून पाय धुवून देतोय, त्याच्या मस्तकावर हात ठेवला. ब्रह्मदेवावरतून पाहत होता आणि भाग्य तर मला सुद्धा कधी प्राप्त झालं नाही. त्याचा एक पाय त्याने वरती आला. सत्य लोकांमध्ये एकाच पायाचं पूजन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. ब्रह्मदेव म्हणायला लागला. जानकी पाहते आहे, माझ्या वडिलांनी ज्या वेळेला कन्यादान केलं त्यावेळेला फक्त पायाचे अंगठी धुवायला दिले. सगळा पाय धुतला नाही, फक्त अंगठी धुतात पायाचे. अंगठीत धुण्याचं भाग्य प्राप्त झालं. तर हा केवळ किती भाग्यवान आहे. जगाचा मालक दोनही पाय त्याच्या स्वाधीन करून अशा पद्धतीने उभा आहे आणि कोणा डळबळू नाही म्हणून त्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. केवढं भाग्य त्याचं आहे महाराज. भगवंतांनी पाहतायत आणि केवळ सुद्धा लक्ष्मणाकडे पाहतोय आणि जानकीकडे पण पाहतोय वळून वळून. का बरं पाहतो माहिती आहे, हा केवळ त्यांनी मागच्या जन्मामध्ये कासव होता. कासव क्षीरसमुद्रातला भगवान शेषशयीवर पौडलेले होते आणि हा कासवाच्या रूपामध्ये भगवंताच्या चरणांचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला या शेष नारायणानं फणा वर करून त्यांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मी त्यांनी पाय दाबत होती ना, त्या लक्ष्मीने या कासवाला अशा पद्धतीने प्रभूंच्या जवळ पायाजवळ येऊ दिलं नाही. तीच लक्ष्मी आज सीता झालेली आहे आणि तोच त्यांनी शेष नारायण आज लक्ष्मण आहे. त्यावेळेला पायाला स्पर्श करू देत नव्हते, पण आज काहीच बोलू शकत नाहीत. फक्त पाहतायत, फक्त पाहतायत आणि फक्त पाहतायत. प्रभूंनी त्यांच्या समोर अशा पद्धतीनं हा दिव्य भाव प्रगट केलेला आहे. केवळ भगवंताच्या त्यांनी चरणांना अशा पद्धतीने धुतो आहे. दोनही चरण त्यांनी अशा पद्धतीने दिलेले आहेत. पाय धुवून झाले महाराज. सगळी त्यांनी पायाची धूळ अशा पद्धतीने स्वच्छ केलेली आहे.
आणि दंडवत प्रणाम भगवंताच्या समोर त्यांनी केला आणि दंडवत प्रणाम करून त्यांनी विनंती करायला सुरुवात केली, माझ्या नावेमध्ये त्यांनी बसा. पण सगळ्यात आधी प्रभूंनी माझ्या पाठीवर पाय द्या. जर परत जमिनीवर पाय दिला तर पायाला धूळ लागेल ना, पण मी साष्टांग प्रणिपात करतोय म्हणून त्याच्या पाठीवर पाय देऊन अशा पद्धतीने जायचंय. म्हणून अशा पद्धतीने नावेमध्ये बसायचं. जानकीला आधी बसवलं, नंतर त्यांनी प्रभू बसलेले आहेत, नंतर दादा लक्ष्मण अशा पद्धतीने त्या नावेमध्ये बसलेले आहेत. आणि मग गंगेच्या पलीकडच्या काठाला जायचं आहे. केवळ फार आनंदात आहे महाराज, त्याचं भाग्यच उदयाला आलं. त्याच्यासारखं काय आहे महाराज? दिव्य असणारं जीवन त्याचं झालं. जगाचा मालक स्वतः त्याच्या नावे त्यांनी बसलेला आहे. आनंद विभोर होऊन भगवंताचं गीत गातोय महाराज. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. देवकी नैया भगवती गंगा, देवकी नैया भगवती गंगा, देवकी नैया भगवती गंगा, देवकी नैया भगवती गंगा. राजा दशरथ हे बोला, गंगा मैया धीरे बहो. मेरी नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. मेरे नैया में लक्ष्मण राम, गंगा मैया धीरे बहो. Thank you.